हॅलो माय यूट्यूब फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर ओळखली का कोणती भाजी आहे ते? टाडा! तर हा आहे मुळा. ओके, तर मुळ्याची भाजी बनवणार आहोत आज आपण. तर मी मुळा स्वच्छ धुवून त्याचं जरा वरचं खिसून माती वगैरे असते त्याच्यात आणि मग सगळा व्यवस्थित खिसून घेतला आणि आता आपण ह्याला पिळून घेऊया. तर बघा मी चांगलं पिळून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याला सगळंच पिळून घ्यायचं आहे आणि मी सगळं दाखवत बसत नाही, व्हिडिओ खूप मोठा होतो. तर बघूया आता त्याला लागणारा साहित्य. तर हे आहेत कढीपत्ता, मिरच्या, लसूण, मग जिरे बघू शकता तुम्ही. चांगला एक अर्धा चमचा जिरे आहेत आणि त्याच्यानंतर फोडणीसाठी मोहरी आणि कढीपत्ता हे दोन्ही फोडणीला टाकायचं आहे आपल्याला. तर मी हिरव्या मिरच्या, जिरे, लसूण ह्याचं वाटण करून घेणार आहे आणि मोहरी आणि कढीपत्ता हे फोडणीला टाकणार आहे. तर बघा मी वाटण करून घेतलं, पण बघा तुम्हाला आता कढीपत्ता खूप कमी दिसत असेल तर येस, ह्यातला निम्मा कढीपत्ता मी घेतला आहे. कारण मुलं खाताना किंवा मोठी माणसंही अलगद कढीपत्त्याला बाजूला फेकून देतात आणि त्यांना ते खाल्लं जात नाही. त्यामुळं त्यांच्या पोटात कढीपत्ता जावं म्हणून मी वाटणात निम्मा कढीपत्ता घेतला आणि 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. चला तर मग फोडणी देऊन घेऊया. फोडणीला बघा मी इथं कढई तापायला ठेवलेली आहे. येस, कढई गरम झाली आहे. मी त्याच्यामध्ये तेल टाकून घेतले आणि तेल पण चांगलं गरम झालं आहे आणि आता आपण त्याच्यात फोडणी टाकून घेऊया. तर मी मोहरी टाकलेली आहे. मोहरी चांगली तडतडायला लागली आहे बघा, कशी नाचायला लागली, तडतडायला लागली. तर तशा पद्धतीनं आपण कढीपत्ता पण टाकून घ्या. तो पण लागला तिच्या नादानं नाचायला. चला, मग ढिंचॅक ढिंचॅक असं करत, करत, करत आपण आता त्याच्यामध्ये टाकून घेऊया, जो आपण वाटण केलेला आहे ना तो मसाला. आणि तो मसाला टाकला की त्याला पण चांगला भाजून घ्यायचा. तर हा मी टाकला मसाला. येस. तर मसाला भाजल्यानंतर भाजून घेऊया. तर बघा लसणाचा उग्रपणा आणि मिरच्या ज्या टाकल्यात त्याचा तिखटपणा असं छान भाजून घेतल्यामुळं कमी होतो. त्यामुळं आपल्याला मसाला चांगला भाजून घ्यायचा असतो. कढीपत्ता तर आहेतच त्याच्यामध्ये, त्याचाही छान सुगंध सुटला आहे मैत्रिणींनो. अशा पद्धतीने तुम्ही करा. तर आता मुळा टाकून घेऊया आपण. येस. सगळा मुळा फोडून फोडून त्याच्यामध्ये टाकून घेऊया, कारण पिळल्यामुळं त्याच्या गाठी झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने चांगला सुटसुटीत करून घेऊया. मैत्रिणींनो, मुळा मुळा हे कंद आहे जे जमिनीखाली येतं, ते तुम्हाला माहितीच आहे. पण त्याच्या खाल्ल्याने खूप फायदे आहेत. अगदी औषधी फायदे आहेत म्हणायला हरकत नाही. मुळ्यामुळं वजनही कमी होतं. त्याच्यानंतर बघा आता आपण मीठ टाकून घेऊया हां. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि थोडं कमीच टाकायचं आहे, कारण मुळ्याची भाजी जशी शिजत येईल तशी ती खूप कमी प्रमाणात होतं आणि मग मीठ जास्तीचं झालं तर नंतर आपण काहीच करू शकत नाही. तर मी सांगत होते बघा, मुळ्यामध्ये अनेक जीवनसत्व आहेत. व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, पोटॅशियम, सोडियम, कॉपर, आयर्न असं सगळ्या पद्धतीचे जीवनसत्व आहे आणि त्याचे अनेक फायदे आहेत. हाय ब्लड प्रेशरसाठी तर खूपच चांगलं फायदेशीर आहे. हाय ब्लड प्रेशर ते नियंत्रित ठेवतं. त्याच्यानंतर आपण 2 मिनिटासाठी झाकण लावून घेतले मीठ टाकलेलं हलवल्यानंतर आणि बघा अशा पद्धतीनं हलवून घेतलं. 2 मिनिटं मी झाकण लावून घेतलं होतं. ते बघा आता काढून बघितलं. येस, आपला मुळा ऑलमोस्ट झालेला आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट आहे ते टाकून घेऊया. शेंगदाण्याच्या कुटाने आणि मुळ्याची चांगली गट्टी जमते. त्याचा एक वेगळाच टेस्ट मग लागते आणि छान चवीला लागतोय. तर अशा पद्धतीनं वजन कमी करण्यासाठी मुळा खाऊ शकता. शुगरसाठी पण मुळा फायदेशीर आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही पण डॉक्टरला विचारून त्यांच्या माहितीनुसार ते करा. प्रयोग काय करायचा आहे ते. येस. तर कोथिंबीर पेरून घेऊया. नाहीतर विद्या क्रिएटर्सनी सांगितलं म्हणून आम्ही खाल्लं आणि आम्हाला असं झालं म्हणू नका प्लीज. तर अशा पद्धतीनं आपण छान कोथिंबीर पेरून घेतलेली आहे आणि ह्याला आता व्यवस्थित हलवून घेऊया आणि एकदम सुगंध खूप छान यायला लागला आहे आणि वाह, 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 वाह! मस्त गरमागरम भाकरीबरोबर तुम्ही हे भाजी एन्जॉय करू शकता. आणि बघा ह्याला एक झाकण लावून द्यायचं आणि गॅस बंद करून टाकलेला आहे मी, कारण आता तो झालेला आहे. आणि आता बघा आपण हलवून याचा फायनल लूक बघूया मैत्रिणींनो. तर बघा, येस, हा आहे मुळा. तर मुळा वजन कमी करण्यासाठी खूप छान आहे, कारण मुळा खाल्ल्याने ते पोट भरल्यासारखं राहतं आणि आपल्याला दुसरं काही खायची इच्छा होत नाही. तर अशा पद्धतीनं माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा मैत्रिणींनो आणि असंच माझे वेगवेगळे व्हिडिओ बघत राहा आणि अशा पद्धतीनं तुम्ही पण मुळा करून बघा आणि
मला कमेंट करा तुम्हाला कसं वाटलं आणि मी काही चुकीचं बोललं असेल तर माफ करा. थँक यू फॉर वॉचिंग मैत्रिणींनो. थँक यू. व्हिडिओ स्किप करू नका.